अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथील श्री अंबादेवी संस्थान अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची 3 एकर जमीन देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। या निर्णयामुळे चिखलदरा येथील धार्मिक स्थळांचा विकासाला मोठी चालना मिळणार आहे। चिखलदरा येथील सुमारे 7.5 एकर जमीन सन 1975 मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा उभारण्याच्या उद्देशाने देण्यात आली होती। मात्र अनेक दशकांपासून या जमिनीचा अपेक्षित वापर झालेला नव्हता आणि ही जमीन वापराविना पडून होती। त्यामुळे या जमिनीचा योग्य व लोकहिताचा वापर व्हावा यासाठी शासनाकडे विविध स्तरातून मागणी होत होती। अमरावती येथील श्री अंबादेवी संस्थानकडे चिखलदरा येथील देवी पॉइंट आणि विराट देवी देवस्थान यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे। ही दोन्ही स्थळ विदर्भातील महत्त्वाची श्रद्धास्थाने असून दरवर्षी हजारो भाविक आणि पर्यटक येथे दर्शनासाठी येतात। मात्र वाढत्या भाविक संख्येच्या तुलनेत आवश्यक सुविधा अपुऱ्या पडत असल्याने संस्थानने शासनाकडे अतिरिक्त जमिनीची मागणी केली होती। या मागणीचा सकारात्मक विचार करून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यातील सुमारे 3 एकर 8 आर जमीन शासनाने जमा करून घेण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर ही जमीन श्री अंबादेवी संस्थानास विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे। मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार सदर जमीन संस्थानास भोगवटादार वर्ग 2 म्हणून देण्यात येईल। तसंच या जमिनीचा वापर केवळ धार्मिक प्रयोजनासाठीच करता येईल अशी स्पष्ट अट घालण्यात आली आहे। या जमिनीच्या उपलब्धतेमुळे देवी पॉइंट आणि विराट देवी देवस्थान येथे भाविकांसाठी दर्शन व्यवस्था, निवास सुविधा, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भक्त निवास तसंच इतर मूलभूत सुविधा विकसित करता येणार आहे। यासोबतच परिसराचा पर्यावरणपूरक आणि नियोजनबद्ध विकास साधण्यासही मदत होणार आहे। अंबादेवी संस्थान हे विदर्भातील अत्यंत श्रद्धेचं केंद्र मानलं जातं। नवरात्रोत्सव, चैत्रोत्सव यांसारख्या काळात येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात। संस्थानास आवश्यक जमीन उपलब्ध झाल्याने धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल तसंच स्थानिक नागरिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय।